तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओवरती. तर मित्रांनो, आजच्या दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण साजरा होणार आहे आणि तोच सण आमच्या गावात कसा साजरा झाला ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर कशाचीच वाट न बघता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपली सकाळची सुरुवात बैलांची शिंग किसण्यापासून होते, कारण की मागच्या वर्षीचे शिंगांचे कलर अजून निघाले नाहीये. मग शिंगांचे कलर काढून नवीन कलर दिले. मग कलर काढल्यानंतर बैलांना आपण नदीकडे घेऊन चाललो, कारण की आपल्या बैलांना धुवायचंय. आणि वातावरण बघू शकतात, एकदम निसर्गरम्य झालेले. आणि मित्रांनो, इकडे नदीकडे येऊन बघितलं तर इथं फुल गर्दी होती, कारण की सर्व गावकरी नदीमध्येच बैल धुवायला आले होते. मग इथं आपण बी बैल धुवून घेतले, पण इथं काही व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण की खाली पाणी होतं. पाण्यात मोबाईल गेला तर ब्लॉक बी राहून जाईल आणि सर्वच राहून जाईल. मग आलो घरी, आणि घरी येऊन पहिले बैलांच्या सजावटच्या वस्तू पाहिल्या, कारण की काही वस्तू राहिल्या असतील तर आता जाणता येतील. आणि मग डायरेक्ट आलो बैलांच्या वाड्याकडे, कारण की आपल्या बैलांचे शिंगांना कलर मारायचा होता. मग शिंगांचे कलर मारत बसलो. कलर मारल्यानंतर घराकडे आलो, कारण की सजावटच्या वस्तू घराकडे ठेवला होता. आणि आपला कॅमेरामॅन काय म्हणतोय बघा. हातांमध्ये काय दाखवा. मग इकडे पुरणपोळ्या करायचं काम चालू होतं ना, आपल्या तिकडे बैल सजवायला टाइम होता. मग पटकशी निघालो पहिलं सजवायला. मग इकडे येऊन सर नाथ दोऱ्या मूर्खी वगैरे सर्व नव्या टाकायला लागून गेलो. मग कलर देण्याच्या टाइमला काही सुचत नव्हतं. मग साधं सिंपल मनात आलं तसं करून मोकळा झालो. एवढं सर्व झालं, पण बैलांनी थोडा बी त्रास दिला नाही. पण पायाच्या घुंगरू घालताना बैलांनी खूप त्रास दिला, कारण की घुंगरूचा आवाजने बैल पूर घाबरत होते. मग फायनली बैल सजवायचं काम बी झालेलं होतं आणि गावात घेऊन जायचा टाइम बी झालेला होता. मग बैल बाहेर घेऊन आलो आणि बाहेर गावाकडे घेऊन चाललो. मग फायनली गावात आलो आणि इथं फुल गर्दी झालेली होती. मग मारुती या मंदिरला 5 फेऱ्या आणून घेतल्या आणि घराकडे निघालो. आल्यानंतर बैलांची पूजा झाली. आणि मित्रांनो, तुम्ही लाईक अँड सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार.